इकडे दुसरं गाव देवरं, इकडे भडकंब साखरपा. Ruhi, what is this? It's the heaven. This is heaven. Hi guys. Hi guys. आम्ही गावाला आलोय. आम्ही गावाला आलोय. We have just reached right now. आम्ही आताच पोहोचलोय बोल. आम्ही आताच पोचलो आणि आम्ही घरी चालत जाणार आहे. आणि आम्ही घरी चालत जातोय. हाय, मी विधी आणि ही आहे माझी बहीण रुही आणि आम्ही आलो आहोत आमच्या गावी. आमच्या दिवसाची सुरुवात सुंदर अशा सनराईजने झालेली आणि तुमच्या दिवसाची सुरुवात रुहीच्या सुंदर अशा फ्लाइंग किसने होईल ह्याची गॅरंटी मी घेते. तुम्हाला माहिती आहे का, रुही फर्स्ट टाईम तिच्या आईबाबांशिवाय आमच्यासोबत गावाला आलेली. बापरे, एवढं टेन्शन आलेलं ना आम्हाला, पण या छोट्या पॅकेट बाडा धमकाने आमचं टेन्शन वाढवलं. ते कसं ते मी नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगते. पण त्याआधी आपण आपल्या घरी जाऊया. घरी जायचा रस्ता खूप लांब होता, आम्हाला रिक्षाच भेटत नव्हती. आम्ही बोललो छोड भाई चल के जाते. मग सगळ्यांनी आपापल्या बॅगा घेतल्या आणि लागलो घराच्या मार्गाला. रुहीने पण तिची छोटीशी बॅग घेतली आणि ती पण निघाली घरी जायला. रुहीचं स्ट्रगल बघताय का तुम्ही? आलं इतकं हसायला येत होतं ना तिचं ते स्ट्रगल बघून, पण तिचं स्ट्रगल मला जास्त वेळ बघवलं नाही. मग तिची बॅग मी घेतली आणि माझी छोटीशी बॅग मी तिला दिली. आमच्या घरी जायचे रस्ते इतके सुंदर होते ना, मोठमोठे डोंगर, दोन्ही बाजूला पसरलेली झाडी, इतकं सुंदर दृश्य आपल्याला मुंबईला कुठे बघायला भेटणार आहे. मला त्या दिवशीच कळून चुकलेलं कोकणाला स्वर्ग का बोलतात हे. मग आम्ही चाललो आहे बघा, आणि इतक्या सुनसान रस्त्यात त्या मॅडमला सगळ्यात पुढे चालायचं होतं. काय बोलायचं, एवढे एक्साइटमेंट येते कुठून. आणि तिची एक्साइटमेंट बघून आमचे मूड लिटरली रिफ्रेश झालेले आणि आमचा जो मुंबई टू गावचा जो थकवा होता ना तो अर्ध्या रस्त्यातच निघून गेलेला. आणि रुहीची एक्साइटमेंट आणि तिचे सगळं ते न्यू फर्स्ट टाईम वियर्ड फेसेस बघून आम्हाला जाम हसायला येत होतं. आणि आता मी 2 मिनिटाचा ब्रेक घेते, सो तुम्ही रुहीची बडबड ऐका आणि हा व्लॉग एन्जॉय. काय दुखतंय? तू खोटं खोटं नाटक करत होतीस का दुखायचं? ओव्हर ऍक्टिंग का करत होते तू गाडीमध्ये? खरं दुखत होतं? हा. मला वाटलं आई बाबाची आठवण येते. मला वाटलं आई बाबाची आठवण येते म्हणून दुखतंय. खोटं खोटं. रुही, तर डोंगरावर जायचंय. कसं चालायचं एवढं? इकडे बघून बोल ना, बोल इथे. छोटे डोंगरावर चालायचं होती, आता मी मोठ्या डोंगरावर चाललो. ओ वाव. मी हात जोडते बाई राहिलो काढ. कोणता डायलॉग शिकली का तू? मी ऐकायचं बोललाय ना बाबा. रुही, तिथे विहीर आहे. आपल्या विहीर गेला रे. तुझी बॅग घे, बॅग घे. तुला हार्ट होतो. हा होता. वी हॅव अराइव्ड. पोचलो आपण. लवकर लवकर चाल. गाईज, आम्ही पोचलो फायनली. येस. हाय, आय एम बॅक. रुहीसोबत थोडंसं खेळून झाल्यानंतर आम्ही दोघी कळ्यावरती बसलेलो आणि आमच्या गप्पाचा सुरूच होत्या. आणि बघते तर काय, इतकं सुंदर ऊन पडलेलं ना की काय बोलावं. निळसर आकाश, हिरवीगार झाडे आणि लागलेले आंबे हे बघून आमचं मन अगदी भारावून गेलेलं. नंतर मी आणि रुहीने खूप सुंदर असे व्हिडिओज आणि फोटोज काढले. त्यानंतर हिअर इज रुही हॅव्हिंग हर फर्स्ट मील ऑफ द डे विच इज हर बिस्किट, बिकॉज मॅडमने रात्रभर तर काहीच खाल्लं नव्हतं. मग तिची मॅगी बनवली. मग मॅडम वॉज एन्जॉईंग हर मॅगी. एवढं सुंदर दृश्य बघत आम्ही मॅगी एन्जॉय केली. आणि हा आहे आमच्या घराच्या भोवतीचा परिसर. तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा. आणि इथे असा आमचा आजचा दिवस असा खूप सुंदररित्या घालवला. आणि द बेस्ट पार्ट वॉज द सनसेट. इतका सुंदर सनसेट झालेला ना भाई, मी काय बोलू. लोक मरीन ड्राईव्हला गर्दीमध्ये जातात, मला माझ्या घराच्या समोर एवढा भारी सनसेट भेटत होता. या सुंदर सनसेटसोबत मी आजचा व्लॉग इथेच थांबवते. सो बाय.